शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी आहेत आपल्यासोबत औरंगाबादमधून. जयाजीराव, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकताय, एक धोरण पाहिजे असं आपण म्हणतो, असं गेल्या अनेक वर्षांपासून आपण म्हणतो आहोत. पण शेतीविषयक धोरण अद्यापही आपल्याला विकसित करता आलेलं नाही. प्रत्येक वेळी आत्महत्या सुरू झाल्या की मगच माध्यमांना जाग येते, मग चर्चा सुरू होते की याचं काय करायचं, धोरण पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये धोरण आखलं जात नाही. खरंच आत्ता मला सांगा, आता धोरण आखण्याची एक निर्णायक वेळ आलेली आहे. अशा वेळी तुम्हाला शेतकरी नेते म्हणून काय वाटतं? मुळातच प्रश्न असा आहे की आता चर्चेचा जो सूर आहे की विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासंदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली. खरं तर गेल्या 65 वर्षामधील आलेल्या सर्व सरकार आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी कुठल्या प्रकारचं धोरण आखलेलं नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं या प्रकारचं धोरण आमच्या सरकारचं अद्यापर्यंत नसल्यामुळं हा आता आत्महत्याचा प्रकार आहे. आता जो काही रिपोर्ट आलेला आहे की सावकारी कर्जामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, हे तर 99% खरं आहे. कारण आता मी काल गेल्या 2 दिवसामध्ये सकाळची आमच्या औरंगाबादचे वार्ता रवी माताडे आणि मी स्वतः काही गावांमध्ये गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की सगळ्यात जो पतपुरवठ्याचा जो प्रश्न आहे की तातडीने पतपुरवठा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे, तो मिळत नाही. मग तो शेतकरी कुठेतरी शहरामधला एखादा श्रीमंत माणसाकडे पळतोय, त्याच्याकडून पैसे घेतोय आणि मग जर 6% दराने कर्ज घेतलं तर तो पैसे परत फेडू शकत नाही. 2 लाखाची जमीन 60 लाखाची जमीन 2 लाखामध्ये द्यावी लागती. तातडीने जी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा देण्याची गरज आहे ती अद्याप यंत्रणा उभं राहिलेली नाही. मी दुर्दैवाने आमच्या समोर असा काही घटना समोर आलेल्या आहेत की ज्या पतसंस्था ज्या ठिकाणी निर्माण झाल्या त्या पतसंस्था सावकारीने उभा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सावकारांच्या काही बॉडीज पूर्णपणे बॉडी आहे आणि वेगळ्या मार्गाने सावकारीचा धंदा पतसंस्थेच्या माध्यमातून चालू आहे. औरंगाबादमध्ये या प्रकारचा प्रकार आम्ही काल पाहिला, उगा आमच्या समोर आला. दुर्दैवाची गोष्ट एक चांगली या देशामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की बचत गटाच्या माध्यमातून गरिबांना पुढे आणण्याचा कार्यक्रम सुरू केला गेला. परंतु काही ठिकाणी बचत गट सावकारीचा धंदा करतात, या प्रकारच्या गोष्टी समोर आल्या. खरं तर या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर शेतकऱ्यांना तातडीचा जर कर्ज पुरवठा झाला, शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थेसाठी अर्थसंकल्प जर तयार केला तरच या शेतकऱ्याची अवस्था सुधारू शकते. अन्यथा विदर्भ आणि मराठवाड्यातला अनुशेषाचा जरी हा विषय आला, मराठवाड्यातील पाण्याच्या संदर्भामध्ये जलसंधारणाचे कामं पूर्ण झाले नाहीत, त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला. मी ज्या पैठण तालुक्यामध्ये राहतो त्या पैठण तालुक्यामध्ये धरणाच्या खाली सर्वात जास्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या आत्महत्या झाल्या. त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांना पाणी मिळालं असतं, त्या ठिकाणी जर कॅनलची कामं पूर्ण झाली असती तर त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या नसत्या. म्हणजे अनुशेष सुद्धा त्याला जबाबदार आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांचा अनुशेष दूर करणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर हमीभाव, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्यांची मार्केटमधून पळवणूक केली जाते आणि सरकारचं धोरण हे अत्यंत त्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्दैवी धोरण आहे. शेतकऱ्याला पाहिजे त्यावेळेस कर्ज पुरवठा दिला जात नाही. शेतकऱ्याला खताचं जर खत गोणी घ्यायची असेल तर तो खत दुकानदाराकडे जातो, 300 रुपयाची गोणी तो 500 रुपयाला खरेदी करतो. हा एक नवीन सावकारीचा प्रकार समोर आलेला आहे. म्हणून सरकारने, केंद्र सरकारने यासाठी तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि पाहिजे त्यावेळेस, म्हणजे आता तुम्हाला सांगतो की मला आता आज सरकार आम्हाला मदत करेल, पण ज्यावेळेस जून मध्ये शेतकऱ्याला खत आणि बियाण्याची गरज आहे त्यावेळेस शेतकऱ्याला ज्यावेळेस आभाळामध्ये ढग दिसतात त्यावेळेस त्याला पैशाची गरज असते, त्यावेळेस त्याला पैसे कुणी देत नाही. मग त्याला सावकाराचे दार धरावे लागतात आणि स्वतःच्या जमिनी गहाण टाकावे लागतात आणि गहाण टाकलेल्या जमिनी शेतकरी फेडू शकत नाहीत. आणि म्हणूनच आजपर्यंत या 12 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये 550 शेतकऱ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपली आत्महत्या करावी लागलेली आहे आणि ते सरकारच्या चुकीच्या धोरणाचे बळी ठरलेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा जयाजीराव सूर्यवंशींनी उपस्थित केला आहे. आपल्यासोबत मिलिंद मुरुगकर आहेत. मिलिंद मुरुगकर नाशिकमधून आहेत, शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत. मिलिंद मुरुगकर, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या अनुषंगानं अक्षरशः आता दरवर्षी चर्चा सुरू होते, पण ठोस शाश्वत पद्धतीची उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं काहीच बोललं जात नाही. आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सगळ्या उपाययोजना सांगतो आहे. तुम्ही एकूण या प्रश्नाकडे कसं बघता? काय उपाययोजना आहेत, कसं बघता? त्यांचं नाव मी विसरलो, पण त्यांनी एक मुद्दा स्पर्श केला, तो जलसंधारणाचा होता. आणि महाराष्ट्राच्या एकंदर राजकारणामध्ये पाणलोट क्षेत्राची कामं, पाणलोटाची प्रचंड मोठी क्षमता असताना देखील त्याच्याकडे आपलं अक्षम्य दुर्लक्ष आलेलं आहे. याचं एक कारण असं आहे की खरं ह्याचं कारण, त्याचं उत्तर पृथ्वीराज चव्हाणांनी एका कार्यक्रमात थेटपणे दिलं होतं, ते मुख्यमंत्री असताना देखील, की मोठी धरणं, मोठे प्रकल्प याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट असतो, म्हणजे आम्हाला म्हणजे हितसंबंधी आहे ना, असं त्यांनी कृतज्ञपणे ते बोलले होते. परंतु जे जलद गतीने आणि
पूर्ण होतील असे छोटे प्रकल्प म्हणण्यामध्ये त्यांना पाणलोट क्षेत्राचं अभिप्रेत होतं. ह्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष असतं आणि ज्या आत्महत्याचा आपण विचार करतो ते प्रामुख्याने कोरडवाहू शेतीमधला प्रश्न हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे बागायती क्षेत्रात देखील आत्महत्या होत नाहीत असं मी म्हणत नाही, परंतु प्रामुख्याने जो ऍग्रिकल्चर डिस्ट्रेस आहे तो महाराष्ट्राच्या 83% हा कोरडवाहू शेतीतला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी तुतिका एक म्हणत आपण प्रत्यक्षामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्याचा प्रचंड निधी असताना देखील, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर मनरेगाचा प्रचंड मोठा निधी असताना देखील त्याच्यातून लाखो शेतकऱ्यांच्या विहिरी होऊ शकल्या असत्या, पाणलोटाची प्रचंड मोठी कामं होऊ शकली असती. आणि त्याची फार मोठी आपल्याला दिसतं की दुष्काळी भागामध्ये जिथे एखादी स्वयंसेवी संस्था नेटाने पाणलोटाची कामं करते तिथे दुष्काळी अत्यंत आजूबाजूच्या भागामध्ये पाणी नसतं, टँकरनी पाणी येतं, पण इथं टँकर यावा लागत नाही. हे आपल्या समोर दिसतं, नांदेडमध्ये दिसतं. परंतु महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने म्हणायचं नाही मला, एकंदरच महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं म्हणून जे काही राजकारण आहे, राजकारण व्यापक अर्थाने, त्यांनी पाणलोट क्षेत्र हा कधीही आपला मुख्य मुद्दा केलेला नाहीये. आणि कोरडवाहू शेती म्हणजे कधी काही कोणी म्हटलं की भारतातल्या शेतीतील दारिद्र्याचं मूळ हे कोरडवाहू शेतीत आहे, परंतु कोरडवाहू शेती हा एक वेगळा मुद्दा म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात येत नाही, तो सरसकट शेती प्रश्न म्हणून येतो. तसं न होता हा कोरडवाहू शेतकरी तो पाणी नसताना किंवा थोडं पाणी असताना जेव्हा जास्त इनपुट इंटेन्सिव्ह अशा ऍग्रिकल्चरकडे वळतो, मग त्याच्यात कापूस असेल किंवा इतर, आणि मग थोडं जरी पावसाचं प्रमाण इकडे तिकडे झालं की उत्पादनात प्रचंड घट होते. त्यामुळे आपण या पुढच्या काळामध्ये पाणलोट क्षेत्र विकासावर आधारित जलसिंचनाचा विस्तार करणं याची मोठी क्षमता आहे. याच्यावर सर्व लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. जय पाटील आपल्यासोबत आहेत. आता मिलिंद मुरुककरांचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. ते असं म्हणतात की एकूण सिंचन क्षमता वाढली पाहिजे. आपण एवढा खर्च करतो पण आपली सिंचन क्षमता मात्र अजिबात वाढत नाही. अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करून सुद्धा, खर्च होऊन सुद्धा सिंचन क्षमता का वाढत नाही, हा खरं म्हणजे या राज्याच्या समोरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जय पाटील, तुम्ही कृषी अर्थशास्त्रज्ञ आहात. एकूण या प्रश्नाबद्दल काय प्रकारे आत्ता या नव्या सरकारनं केलं पाहिजे, शाश्वत पद्धतीने काय केलं पाहिजे? मला वाटतं आत्ताच मुरुगकरांनी जो मुद्दा उपस्थित केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची 80-82% कोरडवाहू शेती ही जोपर्यंत आम्ही सुरक्षित करत नाही, या शेतीच्या उत्पादकतेची वाढ करत नाही, त्यासाठी उपलब्ध पाणी व्यवस्थित वापरत नाही, तोपर्यंत हे दुष्टचक्र चालूच राहणार. हा एक भाग झाला. अर्थात पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल. मोठ्या धरणांच्या पेक्षा देखील पाणलोट पद्धतीनं विचार करून लहान शेततळी, तुमचे ज्याला आपण नालाबंदी म्हणतो त्या पद्धतीची नालाबंदी, आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे की महाराष्ट्रात तशी उर्वरित देशाच्या दृष्टीनं अनेक मोठी धरणं आहेत, भरपूर पाण्याचा साठा आहे, पण या साठ्याचं राज्यभर योग्य समवाटप होत नाही. हे वास्तव काय आपण दडवू शकत नाही. माझ्यासारख्याला असं वाटतं की आज टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन राज्यातल्या सर्व धरणाचं पाणी गरजेप्रमाणे त्या प्रदेशामध्ये कसं वाटप करता येईल या दृष्टीनं जशी पॉवर ग्रिड्स असतात तशी वॉटर ग्रिड्स निर्माण करण्याची गरज आहे. आणि ही गरज जर आपण भागवली, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली, तर राज्यातला कुठलाही प्रदेश पाण्यापासून वंचित राहणार नाही. आणि पाणी मिळालं की शेतीचे निम्मे प्रश्न सुटायला मदत होते, शेतकऱ्याचे निम्मे प्रश्न सुटायला मदत होते. भाजपचे आमदार, बरोबर जय पाटील, मी येतो तुमच्याकडे. भाजपचे आमदार आहेत आपल्यासोबत, अनिल बोंडे नागपूरमधून आहेत. मला एक सांगा आमदार बोंडे, आता ही सगळी चर्चा आपण ऐकतो आहोत, आता सरकारला काहीतरी करण्याची अतिशय आवश्यकता आहे. अशा वेळी दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे या सरकारला, या मुख्यमंत्र्यांना एकूण शेतीमधलं काही कळत नाही अशा प्रकारची चर्चा सातत्यानं होत असते. म्हणजे एकूण मंत्रिमंडळाचा चेहरा बऱ्यापैकी अर्बन आहे, शहरी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने यांना कितपत कळेल हा एक मुद्दा असतो. दुसरा प्रश्न असा आहे की विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं भरघोस यश मिळालं आणि विदर्भाच्या अनुशेषाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. विदर्भ वेगळा झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे, पण त्याला शिवसेनेचा विरोध आहे. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आत्ता आगामी काळातलं तुमचं धोरण काय असणार आहे? गेल्या 5 वर्षापासून मी देवेंद्रजी फडणवीस यांना विरोधी पक्षामध्ये असताना मी पाहत होतो
आणि त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रश्नावर जी भूमिका मांडली त्यावरून असं वाटत नाही की त्यांना शेतीमधलं कळत नाही म्हणून. कारण विदर्भामधले राहणारा माणूस, सातत्यानं शेतकऱ्याच्या संपर्कात असणारा माणूस, जरी नागपूरमध्ये राहणारा असला तरी तो शेतकऱ्याशी जवळीक साधूनच असतो. दुसरी महत्वाची गोष्ट की यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांचं जे भाषण आपण पाहिलं त्या भाषणामध्ये लॉंग टर्म डिसिजन्स जे होते, म्हणजे शेतकऱ्यांना पाण्यापर्यंत कसं पोहोचवण्याचं, शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं, त्यामध्ये जलसंधारण त्यांनी महत्वाचं घेतलं की प्रत्येक गावामध्ये एक एक बीबीएफ असलं पाहिजे, ब्रॉडबेस फरो असले पाहिजे, साखळी बंधारे आणि नाला खोलीकरण, त्यासाठी जलयुक्त शिवार योजना जी लॉंग टर्म, खरं म्हणजे ती अगोदरच व्हायला पाहिजे होती पाणलोट विकासामध्ये, परंतु जलयुक्त शिवार योजना हा महत्वाचा टप्पा यामध्ये राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि विदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की आज 11 लाख अनुशेष आहे. 1994 साली दांडेकर समितीने अनुशेष काढला, एवढ्या पैशाचा, तो 2009 मध्ये संपला. म्हणजे अनुशेष संपला असं नाही, उलट अनुशेष थोडासाही संपला नाही, अनुशेष वाढत गेला. कारण राज्याची सिंचनाची सरासरी वाढत गेली, थोडीशी विदर्भाची वाढली असेल, परंतु राज्याच्या सिंचनाच्या सरासरी बरोबरची दरी मात्र खूप मोठी वाढली. आणि म्हणूनच इथे सिंचन नसल्यामुळे कोरडवाहू शेती केल्या गेली, कोरडवाहू शेती करावी लागली आणि कोरडवाहू शेतीमुळे जास्त आत्महत्या होतात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शेतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण टाकतो, आज खताचे भाव वाढले, बियाणाचे भाव वाढले, मजुरीचे भाव वाढले, विजेचे दर आहेच, जरी सबसिडाईज केलेले असले तरी शेतकऱ्याला भरावे लागतात, परंतु त्या प्रमाणात शेतमालाचे उत्पादनाचे भाव मात्र वाढले नाही. कारण कापसाचे भाव वाढले नाही. 1975 मध्ये 1 क्विंटल कापसामध्ये 1 तोळा सोनं येत होतं, परंतु आज अशी परिस्थिती आहे, कापसाचा भाव 4,000 आहे, सोन्याचा भाव 20 ते 30 हजारापर्यंत गेलेला आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी उत्पादन केलेलं आहे, परंतु शेतकऱ्याला नफा मिळत नाही. आता यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे जे इनपुट शेतकरी टाकतोय, म्हणजे शेतमजूर द्यायचा असेल शेतकऱ्यावर तो बोजा चढणार नाही. त्याचप्रमाणे खतं, बियाणं हे सबसिडाईज करून जर शेतकऱ्याला दिले आणि मुबलक आणि चांगल्या प्रतीचे दिले तर या प्रकारे शेतकऱ्याला सपोर्ट केला तर शेतकरी वाचू शकतो. आणि दुसरी महत्वाची आयबीचा अहवाल जो आपण सांगता आहात त्याबद्दल मी सांगू इच्छितो की संत गाडगे महाराज जेव्हा त्यांना घरातून बाहेर निघण्याच्या अगोदर त्यांचं नाव डेबू होतं आणि या डेबूच्या मामाची जमीन होती, ती सावकारांनी हडपलेली होती. कारण त्याही वेळेला सावकार होते आणि त्यावेळेला डेबूनी जो संघर्ष केला होता की सावकाराला शेतामध्ये मारलं होतं आणि त्यानंतर डेबू घरामधून बाहेर निघाले आणि मग ते संत गाडगेबाबा झाले. आजही ही परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये की पेरणीच्या वेळेला पतपेढ्या कर्ज देत नाही, जिल्हा सहकारी बँक नवीन कर्जदाराला कर्ज देत नाही आणि ह्या सगळ्या धनदांडग्या कोणत्या लोकांच्या हातात आहे तुम्हाला माहित आहे. आणि शेतकऱ्याला समजा एखाद्या वेळेला संकट आलं, एखाद्या वेळेला त्याचा मुलगा आजारी पडला, मुलाची फी भरायची असली, मुलीचं लग्नासाठी पाहुणे आले, तर त्यावेळेला सुद्धा जे पैसे पाहिजे असतात त्यावेळेला तातडीनं त्याला सावकाराच्या कचाट्यात गेला की तो बांधून घेतो. आणि म्हणून पहिलं क्रांतिकारक पाऊल आतापर्यंत जे उचललं गेलं नाही, मला असं वाटतं पहिलं क्रांतिकारक पाऊल देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबर. सरकारने आमदार बोंडे उचललं. मी येतो होईल तुमच्याकडे.